मित्रांनो नमस्कार. आपल्या लाडक्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या देशाविषयी आस्था प्रत्येकाला आहे. आपला देश किती महान आहे हे प्रत्येकजण बोलतो, प्रत्येकाच्या मनात ते भाव आहेत. मात्र जर उद्या आपल्याला कुणी विचारलं की खरंच तुमचा देश महान आहे म्हणजे काय आहे, तर त्याचे दाखले प्रत्येकालाच देता येतील असं नाही. आणि आपल्याला वाटतं ते की ना ते संशोधकांचं काम आहे, मग ते येईल तेव्हा पाहू असं प्रत्येकाला वाटू शकतं. पण एक अशी व्यक्ती आहे जिला हे फक्त वाटलं नाही, तर तिने त्या पलीकडे जाऊन हे भारताचे महानतेचे दाखले, भारताचा जो इतिहास आहे त्यातली गळालेली किंवा गाळलेली पानं शोधण्याचा प्रयत्न केला. क्रिमिनल जस्टिससारख्या एका अतिशय जबाबदार क्षेत्रामध्ये कार्यरत असताना देखील आपल्या भारताची मुळं कुठं आहेत, आपल्या भारतीयत्वाची मुळं कुठे आहेत, आपला सांस्कृतिक वारसा काय आहे, त्यातील आध्यात्मिक सामर्थ्य कशात दडलेलं आहे, या सगळ्यांची उलगड करत संशोधनातून लेखन करणं आणि त्या लेखनातून परत संवाद, अशा पद्धतीने एकूणच आपला भारत कसा तेजोमय आहे हे जगाला सांगण्यासाठी ती व्यक्ती पुढं आली. आणि ती आहे आपल्या मराठी मातीतून ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या मित्रा देसाई या. आणि आज त्या भारतात आहेत असं समजल्यानंतर मी त्यांना संपर्क साधला आणि आपल्या या कट्ट्यासाठी मी त्यांना बोलतं करतोय. मित्राजी, आपलं स्टोरीटेल कट्ट्यावर खूप खूप स्वागत. नमस्कार संतोष, तुम्हाला पण आणि स्टोरीटेलच्या सर्व लिसनर्सना माझा नमस्कार आणि ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. मग खरं सांगायचं तर खूप दिवसांपासून आपण बोलतो आहोत आणि सगळ्यात मला सांगायला आनंद वाटतो की मित्रा देसाई या स्वतः स्टोरीटेल वापरणाऱ्या आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी त्यावरती ऐकलेली आहेत आणि आज थोडासा त्यांचा रोल बदललेला आहे. आज त्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येणार आहे. तर मित्राजी, सगळ्यात मला कुतूहल असं आहे की मराठी मातीतून तुम्ही ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी जवळपास 15-20 वर्षांपासून आहात आणि तिथं राहून तिथल्या जस्टिस सिस्टीममध्ये तुम्ही कार्यरत असताना देखील वेगळा वेळ काढून स्वतःसाठी काही करावं असं वाटतं, स्वतःच्या देशासाठी करावं असं वाटतं. ही उर्मी मला वाटतं ह्या मातीतूनच तुमच्यात आलेली आहे. आत्तापर्यंतचा जो तुमचा सगळा प्रवास आहे हा तुमच्याच तोंडून आम्हाला ऐकायला आनंद वाटेल. जरूर. सो आता मी ऑस्ट्रेलियात आहे त्याला जवळजवळ 18 वर्ष झाली. आणि खरं सांगायचं तर मी ते म्हणतात ना, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, त्यातला काहीसा प्रकार माझा झालेला आहे. मी हे मुद्दाम वेगळं काही करायला नाही गेले, मला करायला लागलं. कारण माझा लेक तो साधारण 5वी-6वीत असताना घरी आला, त्यांनी बॅग फेकून दिली आणि धुसफुसत होता. तर त्याचा अख्खा वीकेंड धुसफूस करण्यात गेला. त्याला नेमकं काय झालं आहे हे आम्हाला कळेना. तर मग त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवल्यावर त्यांनी काय सांगितलं, दे आर मेकिंग फन ऑफ द एलिफंट गॉड अँड द मंकी गॉड, गणपती आणि हनुमान या विषयावरती त्याच्या आजूबाजूची मुलं त्याची टिंगल करत होती. आणि काय बोलायचं म्हणजे हे मला आवडत नाही आहे, हे चुकीचं आहे, हे त्याला घरात असलेल्या संस्कारांमुळे कळत होतं. पण तिथं त्या मुलांना काय उत्तर द्यायचं हे त्याला माहीत नव्हतं. अशी माझी या विषयात खरं तर सुरुवात झाली आहे. मग त्याच्यानंतर मी त्या शाळेमध्ये गेले, गणपती म्हणजे काय एक्सप्लेन केलं. तिथून जेव्हा गणेश चतुर्थी आली तेव्हा मी 300 मोदक केले, गणपतीची मूर्ती शाळेत नेली, रांगोळी काढली, सगळं त्या स्कूलमध्ये सांगितलं. आणि त्या मुलांना मोदक एवढे आवडले, त्या स्टोरीज एवढ्या आवडल्या, कारण त्यांच्या लिटरेचरमध्ये त्या स्टोरीज त्यांनी ऐकल्या नव्हत्या कधी. त्यांचे प्रश्न पण तितकेच फॅसिनेटिंग होते. पण हे केल्यामुळे झालं काय, तर माझ्या लेकाला त्याच्या आजूबाजूचे जे, कारण 5वीपासून पुढे तो 10वीपर्यंत त्या शाळेत होता, त्याचा फ्रेंड सर्कल बिकेम अवेअर की भारत, त्याचं कल्चर, थोडं सिव्हिलायझेशनल अंडरस्टँडिंग वाढलं. आणि मग जसं कदाचित माझा लेक मोठा होत गेला तसं त्याच्याबरोबरच्या गप्पा पण माझ्या वेगळ्या होत गेल्या. कुठेतरी नंतर मी डिअर शारंग, लेटर्स टू माय सन असा एक प्रयोग केला की मी जेव्हा केव्हा तो वाचेल तेव्हा त्याला कळावं आपण कुठून आलो आहे, असे काही लेख वगैरे लिहायला सुरुवात केली. आणि ते मी जेव्हा फेसबुकवर टाकलं ते लोकांना आवडलं. मी फेसबुक खरं तर मी तेव्हा माझं बुकमार्किंग टूलसारखं वापरत होते की ओके तो कधीतरी वाचेल. पण लोक वाचत आहेत आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आला आहे की काही लोक म्हणतात हे आम्हाला माहीत नव्हतं.
असा रिस्पॉन्स यायला लागल्यावर मी थोडंसं पुढे लिहिलं. त्या लिखाणाचं रूपांतर ओव्हरटाईम असं झालं की मला खूप छान लोक भेटली आणि त्यातनं नवीन पुढचे प्रोजेक्ट्स येत गेले. आणि त्यातनं माझा पहिला संपर्क झालेला तो म्हणजे निलेश ओक, जे अमेरिकेत असतात आणि ज्यांचा महाभारत रामायण या विषयांचा अभ्यास आहे. तर त्यांच्याबरोबर मी सुश्रुत आणि त्याची संहिता असा एक 10 भागाची रिसर्च मालिका केली. ती इट वॉज व्हेरी वेल रिसिव्ड. त्याच्यामुळे माझे खूप आयुर्वेदिक फ्रेंड्स झाले फेसबुकच्या माध्यमातून. मग त्याचं त्या कॉन्व्हर्सेशन्सचं रूपांतर आता तुम्ही पाहता हे शीतळा ह्या पुस्तकात झालं. असं एकातून एक पुढचं होत गेलं. त्यामुळे मला वाटतं मी मुद्दाम काही करायला नाही गेले, ते घडत गेलं. वा, नाही, खूप छान गोष्ट आहे खरं तर ही शीतलाचा त्यांनी उल्लेख केला. द इंडियन रूट्स ऑफ वॅक्सिनेशन. थोडक्यात लसीकरणाची सुरुवात ही कशा अर्थाने प्राचीन भारतातच झालेली होती, ती संकल्पना मुळातच आपल्याकडची आहे असं सप्रमाण या पुस्तकातून मित्राजींनी दाखवून दिलेलं आहे. हे खरं उल्लेख झाला म्हणून हा विषय मनात कसा आला तुमच्या? ह्याची सुद्धा गंमत अशी आहे की नाही, की आता तुम्ही ज्या वास्तूमध्ये बसलाय ते माझे आजोबा आयुर्वेदाचार्य होते. माझ्या आईकडचे आयुर्वेदाचार्य, त्यांची लिहिलेली पुस्तकं आयुर्वेदिक करिक्युलम्समध्ये शिकवली जातात. पण मला जेव्हा मी शिकत असताना सांगितलं ना तू मेडिसिन कर, म्हणलं करणार नाही. ते तेव्हा केलं असतं तर नंतर हे असे रिसर्च करत बसायला लागले नसते. पण तेव्हा नाही केलं. विषयात रस होता, थोडंसं कळत होतं आणि घरात एक कॉन्व्हर्सेशन त्या विषयाचं होतं. मी आधीपासनं आजोबांकडे येणारे पेशंट्स वगैरे सगळे बघत होते. माझ्या आजोबांची अप्रतिम नाडी परीक्षा होती. मग त्यामुळं कुठेतरी विषय ओळखीचा होता. आणि ह्या पुस्तकातली जी नायिका आहे ना, ती कोणे एकेकाळी कदाचित मी असेन की हे काय खरं नाही बरं का, तुम्ही मारताय त्या थापाच आहेत, नाहीतर हे सगळं खरं असतं तर मला अमेरिकेला शिकायला जायला लागलं असतं का. पण हळूहळू जसं मला कळायला लागलं की अरे बापरे, खूप एका प्रचंड एनरिचिंग सिव्हिलायझेशनची मी काय म्हणूयात घटक टॉर्च बेरर आहे. हां, तुम्ही प्लीज मराठीत करा बरं का आदनामधनं शब्द. तर ते लक्षात आल्यानंतर थोडासा माझा होणारा प्रवास त्या नायिकेच्या माध्यमातून मी लिहिला आहे. कारण मला जे रिसर्चमध्ये समोर दिसत होतं हे म्हणजे इतकं भारी होतं की असं वाटलं हे कळलं पाहिजे, ही आपली गोष्ट आपल्याला सांगता यायला पाहिजे, लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. म्हणून हा पुस्तकाचा छोटासा खटाटोप. हे पहिलंच आहे? हो, हे पहिलंच. मग आपला गाळण्यात आलेला किंवा समोर न आलेला इतिहास भारताचा जगापुढे आणायचा असा तुमचा नेहमी उद्देश असतो. तुम्ही तो व्यक्त करता. पण हा पहिल्यांदा मनात कधी आला? कधी आला माहिती का, जेव्हा माझ्या लिव्ड एक्सपिरियन्समध्ये आणि माझ्या आजूबाजूला असणाऱ्या परसेप्शनमध्ये फरक होता. कदाचित ते मला इथे भारतात असताना कळत नव्हतं, कारण आपण सगळेच एकसारखे आहोत. पण मी भारतातून जेव्हा बाहेर गेले तेव्हा मला कळतंय की आपण एका समृद्ध परंपरेचा घटक आहोत. पण तिथे माझ्याविषयीचं मी म्हणते तेव्हा मी भारतीय लोकांबद्दलचं जे काय परसेप्शन आहे ना, ती 2 टोकाची होती. एक म्हणजे ते अतिशय हुशार असतात, सगळे डॉक्टर इंजिनियर असतात आणि कर्तृत्ववान असतात अशी. आणि दुसरी जी होती ते म्हणजे हे जातीपातीत वाटलेले आहेत, कास्ट, करी अँड काऊ. ह्या तिन्हीच्या पलीकडे हे काहीच नाहीत. असे साधारण 2 टोकाची माहिती मला समोर दिसत होती. आता माझ्या एक्सपिरियन्समुळे मी त्या एका कॅटेगरीत होते की तुम्ही वेल एज्युकेटेड आहात आणि तुम्ही समाजाचे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहात. पण माझ्या लेखाच्या निमित्ताने मला ती दुसरी बाजू पण बघायला मिळाली, काऊकरी आणि कास्ट. आणि मग कुठेतरी मला त्या ह्याच्याशी एंगेज करायला लागलं. एंगेज करताना पहिलं तर हा माझा स्वतःचा प्रवास होता की मला तरी कल्पना आहे का या प्रश्नांची उत्तरं द्यायची काय. म्हणून ते माझा रिसर्च जसा होत गेला वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये झाला आहे. म्हणजे आता हे पुस्तक लिहिलं म्हणून आपल्यासमोर आहे, पण अदरवाईज संस्कृती म्हणजे काय हा विषय मी इंडॉलॉजिस्ट दीपाली पाठवत करत त्यांच्याबरोबर आपला सांस्कृतिक वारसा अशी माझी एक इन्क्वायरी होती, ती झाली आहे. किंवा
इतर इंडॉलॉजिस्ट आहेत तुमच्या पुण्याचे, डॉक्टर किमया जोशी, गिरीनाथ भारदे, त्यांच्याबरोबर एक मालिका केली की आपल्या पुराणांमधून आलेल्या कथा काय आहेत, किंवा आपला ऑस्ट्रेलिया आणि भारताचा संबंध काय आहे, खरंच हा इतका नवीन आहे का हा प्राचीन आहे, किंवा भारताने काय म्हणूया वर्ल्ड वॉर्समध्ये अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला इंग्लंडला काय मदत केली आहे. असे अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांच्या माध्यमातून मी ही एन्क्वायरी करते. आणि आता कुठे मग एक एक विषय घेऊन इन डेप्थ त्याच्यावर अनालिसिस करते. तुमच्या म्हणजे मी मगाशी जो उल्लेख केला की तुमच्या विषयांमध्ये खरंच एक वेगळेपण असतं, कारण संशोधन तर करणारच तुम्ही, कारण त्या बेसवरच तुम्ही जी काय तुमची जिज्ञासा आहे किंवा इतरांना जे कुतूहल आहे त्या गोष्टी त्यातूनच शोधणार, आणि त्यासाठी संशोधन तर आवश्यकच आहे. मात्र असे असताना देखील विषय वेगळं, विषयांमधलं वेगळेपण हे तुमचं वैशिष्ट्य आहे. तसंच एक फ्लॅग ऑफ अनंता ही तुमची पुढची जी साहित्यकृती आहे त्याबद्दलही बोलता येतं. आता सुग्रीवाच्या पाऊल खुणा शोधणं म्हणजे हे आम्ही कधीच विचार केलेला नव्हता. ती कल्पना कशी आली? ती दोन ह्याच्यामुळे आली. एक तर आता निलेशजींचं त्या विषयातलं काम आहे, ते सुग्रीवाज ॲटलस बद्दल बोलतात, पण मला वाटतं त्याची बी खूप आधी पेरली गेली असणार आहे. कारण मूळच्या वास्तव रामायणाचे पुण्यातले डॉक्टर PV वर्तक यांना मी भेटली आहे समक्ष, आणि ते पण कधी तर कॉलेजमधली अल्लड युवती असते तेव्हा भेटली आहे. आणि मी तेव्हा त्यांच्याबद्दल मला वाचून माहिती होतं की त्यांनी ॲस्ट्रल ट्रॅव्हल वगैरे केलं होतं, आणि ते त्यांचं सगळं पब्लिश होऊन आलं होतं, हे मला माहिती होतं. मी ते वाचलं, आणि मला पुण्यातली तेव्हा माहिती नव्हती बरं का. मी आप्पा बळवंत चौकात गेले, त्यांचं पुस्तक होतं ब्रह्मर्षींची ब्रह्मयात्रा. करेक्ट. तर मी आप्पा बळवंत चौकातनं सगळी त्यांची पुस्तकं घेतली. म्हटलं आता हे राहतात कुठं सांगा. मग तिथे सगळ्यांना माहीत होतं. त्यांच्या हॉस्पिटलचा मला पत्ता मिळाला. मी तिथे गेले. डिस्पेन्सरी 6ला उघडते, मी 5:30ला तिथे पोचले होते. मी तिथे बाहेरच थांबले, आणि 6ला ते बरोबर 6ला उघडलं. त्यांना वाटलं मी पेशंट आहे. मग आत बोलवलं, म्हणले काय तक्रार आहे प्रकृतीची. म्हटलं काही नाही, मी गप्पा मारायला आली आहे. आणि खरंच त्यांनी मला एंगेज केलं. पुढचा पेशंट येईस्तोपर्यंत माझ्याबरोबर गप्पा मारल्या. माझ्याशी गप्पा मारता मारता सगळ्या पुस्तकांवर स्वाक्षऱ्या केल्या. तर तेव्हा ते म्हणले की तुम्ही मूळ वाचायला घ्या ग्रंथ, आणि त्यातून तुम्हाला जे काही स्फुरण येईल त्यातनं काय होतं ते बघा, असं त्यांनी तेव्हा सांगितलं. मी त्यांना म्हणलं मला पण मंगळावर जायचं आहे, शिकवता का? ते म्हणले या की. आणि मग त्यांनी सॅटर्डेला 8 वाजता इथे इथे या असं सांगितलं. ते काही मी गेले नाही, आणि मी पुढल्या वेळेला जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा ते ऑलरेडी आजारी पडलेले होते. पण कदाचित त्यावेळेला वास्तव रामायण वाचलं होतं, कुठेतरी त्या विषयाची थोडीशी कल्पना होती, पण तो विषय एवढा मोठा आणि गहन होता ना की तो टॅकल करायचं माझं 20 वर्षापूर्वी धाडस नव्हतं. आता निलेशजींच्या माध्यमातून तो थोडा थोडा कळायला लागला, तो किती प्रगल्भ आहे हे कळायला लागलं. मग त्यामुळे म्हणलं करून बघूया थोडंसं. आता मूळ जर वाचलं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं की मी माझ्या लेकासाठी लिहिते, कारण तो ऑस्ट्रेलियात असतो, पण त्याला ह्या संस्कृतीशी जोडून कसं ठेवायचं असा माझा मेन प्रयत्न आहे. तो माझा टार्गेट ऑडियन्स आहे, आणि त्याच्या निमित्ताने त्याच्या समवयस्क जी मुलं आहेत तर ती गोष्ट जर माझ्या लेकाला सांगायची तर मला त्याला मूळ वाल्मिकी रामायण वाच म्हणण्यात काही पॉईंट नाही आहे. मला त्याला कंटेम्पररी लँग्वेजमध्ये सांगायला पाहिजे. तर दोन्ही पुस्तकांमध्ये, शीतळा किंवा फ्लॅग ऑफ अनंतामध्ये, तो आजच्या नायिकांच्या माध्यमातून सांगितला आहे. म्हणजे आता फ्लॅग ऑफ अनंतामध्ये जी आपली नायिका आहे तिचं नाव आहे भुवनेश्वरी. ती आत्ताच्या भारतातली एक कॉन्फिडंट युवती आहे, आणि ती एक मार्शल आर्टिस्ट आहे. मार्शल आर्ट्सबरोबर तिचा हिस्ट्रीचा अभ्यास झालेला आहे. आणि अशी ती जेव्हा जगभर तिच्या कॉम्पिटिशन्ससाठी फिरते तेव्हा तिला हे दाखले दिसायला लागतात. मग त्यामुळे गोष्टीच्या माध्यमातून ड्राय रिसर्चपेक्षा ते मला थोडं व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून सांगता येतं, आणि ते मग वाचायला सोपं जातं. ते मला ऑडियन्स किंवा रीडर्स फीडबॅकमधनं कळतं की एकदा घेतलं हातात की वाचून पूर्ण होतं. सो तशी ती भुवनेश्वरीची गोष्ट आहे. आणि इकडे शीतलाची, करेक्ट, शीतळामध्ये सुद्धा भुवनेश्वरीची मोठी बहीण तारा आहे, ती सुद्धा आजच्या आपल्या
भारतातली कॉन्फिडंट युवती आहे. युनिव्हर्स वगैरे तयार करताय काय? ॲक्च्युली कसं कळलं तुम्हाला? मी एकच फॅमिली घेतली आहे ज्या फॅमिलीतले वेगळे वेगळे कॅरेक्टर्स ओव्हर टाईम ॲड होत जातील. सो शीतळामध्ये पहिले कॅरेक्टर्स आलेत, आपली युवती तारा, तिला गायडन्स करणारे नाना आणि तिची आई उर्मिला. हे 3 कॅरेक्टर्स मी पहिल्या ह्याच्यात इंट्रोड्यूस केले. पुढच्या ह्याच्यात मधली बहीण भुवनेश्वरी आणि नानांचे दुसरे एक दोस्त आहेत जे त्या पुस्तकात गायडन्स करतात, सरकार आज्जा म्हणून. आणि आता जे पुढचं करते त्याच्यात ह्या दोन्ही बहिणींचा, हे टॉप सिक्रेट आहे बरं का आणि कोणाला सांगितलेलं नाही आहे, तर पुढच्या ह्याच्यात त्यांचा धाकटा भाऊ येणार आहे जो इंजिनिअरिंग शिकतोय. स्टँडर्ड आपलं जे काय प्रोफाईल आहे आपली पोरं इंजिनिअरिंग. ठीक आहे, म्हणजे कुतूहल आपण कायम ठेवूया. मात्र ते कधी येणार आहे पुस्तक पुढचं? लवकरच 2025च्या शेवटास आणायचा प्रयत्न करीन. अच्छा, खूप छान तुम्ही आत्ता सांगितलं. आणि कॉन्टेम्पररी राहणं म्हणजे मुलाला समजून सांगण्यासाठी गोष्टी जेव्हा त्यांनी क्रिएट केल्या तेव्हा असं लक्षात आलं की खरंच आपली परंपरा जी आहे ती भारतीय सोडा, पण परदेशांमध्ये राहणाऱ्या आपल्या भारतीयांना आधी जर समजली तर त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होऊ शकतो. आणि त्याच भावनेतनं त्या कार्यरत आहेत. आणि तेजोमय भारत ही संकल्पना तुमची त्यातूनच पुढे आली, त्याविषयी थोडं सांगा. सो हळूहळू मी जे लिखाण करत होते ते व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आणलं आणि तेजोमय भारत हे चॅनल सुरू केलं. त्याच्यावरती आत्ता 60 व्हिडिओज आहेत, वेगळ्या वेगळ्या मालिका पूर्ण झालेल्या आहेत. त्याच्यात आता मध्ये कामाच्या निमित्ताने खंड पडला कारण कॉन्टेंट क्रिएशन आता एक्सप्लोर झालं आहे, आता ॲव्हेन्यूज झालेत. पण मी जेव्हा करत होते तेव्हा रिसर्च पण मीच, स्क्रिप्टिंग मीच, व्हिडिओ एडिटिंग, सर्क्युलेशन, डिस्ट्रीब्युशन. सो ते फुल टाईम जॉब करून ते करणं थोडंसं चॅलेंजिंग झालं होतं. पण आता मी पुन्हा नव्याने ते सुरू करते. पण तेजोमय भारत इन द मीन वाईल मी एक न्यूजलेटर केलेलं आहे आणि न्यूजलेटरवरती मी लेख आणि माझं रिसर्च प्रकाशित करत राहते. त्यामुळे सध्या ते एक न्यूजलेटर आहे, पण लवकरच पुन्हा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये ते येईल आणि नवीन व्हिडिओज ॲड करेन. अच्छा मित्राजी, आपला खरा पहिल्यांदा जो परिचय झाला तो माझ्या अमेरिकेतल्या एका मित्राच्या माध्यमातून झाला. तुम्ही अमेरिकेमध्ये एका कॉन्फरन्ससाठी त्यावेळी गेला होतात, मला वाटतं तेजस असं काहीतरी नाव होतं त्याचं. त्या कॉन्फरन्समध्ये तुम्ही खूप इम्प्रेस केलं अनेकांना एका प्रेझेंटेशनमुळे, असं मी ऐकलं होतं. आणि जे त्या प्रेझेंटेशनमध्ये होते, हा मित्र नव्हे दुसरी व्यक्ती, त्यांनी देखील मला त्याविषयी खूप सांगितलं आणि ते भारावून गेलेले होते. तर आता तिथे अशी काय गोष्ट तुमच्याकडे आहे जी तुम्ही तिथे सांगितली, असं जर आता तुम्ही मला विचारलं तर सांगाल का? सांगेन की. सो ह्या गोष्टीचा माझा अभ्यास झाला आहे, पण मी त्याच्यावरती लिखाण विशेष केलं नव्हतं. आणि मागच्या वर्षी मला धर्मा सिव्हिलायझेशन फाउंडेशन नावाचं जे एक अमेरिकन फाउंडेशन आहे तिथे जाण्याचा योग आला. आता तिथे जायचं कारण म्हणजे शीतळा तिथे त्यांनी बॅटल ऑफ द बुक्स सारखा एक हे केलं होतं, कॉन्टेस्ट केलं होतं, जिथे टीम्स कम्पीट करत होत्या. त्यांनी पुस्तकं वाचायची होती, त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या कॉन्टेस्ट्स होत्या आणि त्यातनं त्या स्टेजेसमधनं पुढे जात तुम्हाला विनिंग टीम त्यांनी शेवटी काढली. त्याला रोख पुरस्कार वगैरे होता. सो हे खूप मोठं आणि पहिल्यांदाच केलेलं अतिशय सुंदर हे होतं, कॉम्पिटिशन होतं आणि ते त्या कॉन्फरन्सचा एक भाग होता. तर त्या कॉम्पिटिशनच्या निमित्ताने मी तिथे गेले होते आणि मला बोलायला जो विषय मी निवडला होता तो द केस फॉर भारत असा मी एक विषय निवडला होता. आता हा स्पेसिफिक विषय निवडायचं कारण काय, तर माझ्यासमोर बसलेली जी ऑडियन्स होता त्याच्यात मेनली अमेरिकन इंडियन्स होते, म्हणजे अमेरिकन किड्स ऑफ इंडियन ओरिजिन अशी होती आणि त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा असा साधारण माझ्यासमोरचा ऑडियन्स होता. आता ह्या मुलांचं थोड्याफार फरकाने माझ्या लेखाचं झालं आहे तोच इश्यू आहे की तिथेच लहानाची मोठी झाली आहेत आणि त्यांना जो काही भारत माहिती आहे तो त्यांच्या आईवडिलांच्या दृष्टिकोनातूनच माहिती आहे. तर त्यांनी कसा कल्टिवेट करावा एक व्ह्यू, त्यांच्या आजूबाजूला पण कास्टकरी आणि काऊ ह्याच्या पलीकडे एक्झाम्पल्स आहेत की नाही, आणि जर ती नसतील तर ती कुठे आणि कशी शोधावी. तर त्यासाठी मोटिवेट करायला मी केस फॉर भारत हा विषय निवडला होता आणि त्याच्यात मी सुरुवात केली होती
एका गोष्टीपासून. ती गोष्ट अशी होती की 1592 साली भारतातून कोचीहून एक जहाज निघतं, ते पोर्चुगलला जायला निघालं आहे. ते जहाज अझोरेस आयलंड्सच्या इकडे लुटलं जातं. आता कोण लुटतं? तर ते जहाज इंग्रज लुटतात. कारण तेव्हा आपल्याला माहीत असलं नसलं तरी सगळ्या जगभरातल्या ओशन्सवरती युरोपियन देशांची चढाओढ होती की कोण कुठल्या कॉलनीजमधनं जास्त ट्रेजर वेल्थ लुटून आणत आहे. सो ते पायरसी ऑन हाय सीज हा जो प्रकार आपल्याला माहिती नसतो तो जगभर सुरू होता. आणि बाय दॅट टाईम आपल्याला भारताचा इतिहास आपण बघतो, पण हे माहिती नाही की 1472 वगैरेच्या आसपास स्पॅनिश ऑलरेडी ह्याला साऊथ अमेरिकेला गेलेत आणि 100 वर्षात त्यांनी तिकडची संस्कृती नेस्तनाबूत केलेली असते. आणि तिकडून ते गोल्ड खूप आणतात, इन्का वगैरे त्या सगळ्या संस्कृत्यांकडनं ते गोल्ड घेऊन जात आहेत स्पेन आणि पोर्चुगलला. आता ती दोन राष्ट्र समृद्ध होत राहतात. मग इंग्लंड म्हणतं आमचं काय, आणि तेव्हा इंग्लंड एवढं छोटंसं असतं. तर ही जी बोट चालली आहे दॅट इज वन ऑफ द लार्जेस्ट शिप्स ऑफ द टाईम. म्हणजे इतकं की आपल्याला त्याचे भारतातला एकच दाखला मिळतो की ते कधीपासून जहाज भरतातच आहेत पण त्याचा कार्गोज फुल होत नाही आहे. मग असं हे जहाज जेव्हा इंग्लंड लुटतं त्याच्यानंतर त्याची इन्व्हेंटरी आपल्याला मिळते. ती लूट इतकी प्रचंड मोठी असते की त्या लुटीच्या जीवावर इंग्रज त्यांचं नेव्हल फ्लीट्स उभी करतात आणि तिथून कॉलनायझेशनचा इंग्लंडचा काळ सुरू होतो. आणि मग ही गोष्ट मी अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा सांगितली तेव्हा त्या जहाजातली इन्व्हेंटरी कितीतरी टन्स त्यातनं तुमचे गोल्ड, सिल्वर, आयव्हरी, मेस हे सगळे एक्सपोर्ट, आपण तेव्हा एक्सपोर्ट करत होतो. हे सगळे त्याची आपल्याला यादी मिळते. पण आजच्या रेकॉर्डेड ह्याच्यात इट इज वन ऑफ द लार्जेस्ट लूट्स कॅप्चर्ड ऑन द सी. आणि मग इंग्लंडहून ते निघतात, ते भारतातही येतात, मग ते ऑस्ट्रेलियालाही येतात आणि तिथून कॉलनायझेशन त्यांचं सुरू होतं. आणि मग तिथून होणारे दारुण अत्याचार, म्हणजे आता ऑस्ट्रेलियातलं सांगायचं झालं तर ती आता 65,000 वर्षाची संस्कृती आहे. ती कॉलनायझेशननी 200 वर्षात समाप्त केली. आणि मग हे सगळं मी त्या ऑडियन्स पुढे मांडलं आणि मग सांगितलं की बाकी सगळ्या संस्कृत्या जिथे संपल्या तिथे कल्पना करा भारत इज स्टील स्टँडिंग. तुमच्या ॲन्सेस्टर्सनी किती टफ फाईट मारली आहे, आज तुम्ही आणि मी इथे बसून या गप्पा मारायला, याची तुम्ही कल्पना करा. आणि इतकी प्रचंड लूट तुमच्याकडनं नेल्यानंतर सुद्धा आज यू हॅव बाउन्स्ड बॅक. म्हणजे तुमच्याकडे नॉलेज सिस्टीम्स किती स्ट्रॉंग होती की सगळं फिजिकल वेल्थ गेलं तरी तुम्ही नॉलेजच्या जीवावर पुन्हा उभे राहू शकताय. तर त्या नॉलेज सिस्टीम्स जपा. म्हणजे ह्याला मी एक उदाहरण तिथे असं दिलं होतं की आपण आयुर्वेद म्हणूयात तर आज नीमचे वेगळे प्रॉडक्ट्स, टर्मरिकमधनं येणारे वेगळे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉडक्ट्स, याच्यावरती आज कंपन्या मिलियन्स ऑफ डॉलर्स कमवतात. किंवा आपण आपली दुसरी सिस्टीम बघितली, योग म्हणूयात, अष्टांग जरी म्हटलं तर त्यातलं एक एक अंग काढून घेऊन आज आसनाज आर अ सेपरेट इंडस्ट्री. म्हणजे 2025 आसनावर प्रोजेक्टेड टू बी अ $215 बिलियन इंडस्ट्री. हा रिपोर्ट तुम्हाला उपलब्ध आहे वेबसाईट्सवरती. किंवा माइंडफुलनेस हा आता एक वेगळाच प्रकार सुरू झाला आहे. दॅट विल बी अ $90 बिलियन इंडस्ट्री इन द नेक्स्ट फ्यू इयर्स. ब्रीदिंग, आपला प्राणायाम, त्याचा आता स्क्वेअर ब्रीदिंग, बॉक्स ब्रीदिंग, विनहॉफ मेथड, अनेको मेथड्स, दॅट इज ऑल्सो $1 बिलियन इंडस्ट्री. त्यामुळे आपल्या नॉलेज सिस्टीम्समधला एक एक तुकडा इज वर्दी ऑफ बिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ हे. तर मला नवीन जनरेशनला असं सांगायचं आहे की ओके, जे झालं पास्टमध्ये दॅट इज फाईन, पण तुम्ही ही तुमची कल्चरल आणि सिव्हिलायझेशनल हेरिटेज आहे. आता यू कॅन टेक इंटरेस्ट, टेक ओव्हर, तुम्ही करा तो रिसर्च आणि यू पार्टेक इन द एफ्लुएन्स दॅट युअर सिस्टम्स आर प्रोव्हाइडिंग. तुम्ही भारतात तुमचे
बरीच वर्ष गेलेली होती. त्यानंतर तुम्ही तिकडे हो. बाहेर गेलात आणि जसं तुम्ही म्हणालात की पुढची जी पिढी आहे ते लहानपण त्यांचं तिकडेच जातं आणि मग त्यानंतर मग पुढे जाऊन अर्थात ते काही परत येण्याची शक्यता कमी असते, पण त्यांना आपली जी नाळ आहे ती देशाशी आपल्या घट्ट जोडून ठेवायची असते, आपल्या कल्चरशी जोडायची असते. मात्र एक छान वाक्य मला वाटतं तुम्हीच वापरलं होतं की देशापासून जरी दूर गेला तरी मनातनं देश दूर जाऊ शकत नाही, असं काहीतरी ते वाक्य होतं. तोच धागा पकडून मला हा प्रश्न विचारायचा आहे की इंडियन नॉलेज सिस्टीम आता ही जे परदेशस्थ भारतीय आहेत ज्यांची रूट्स इकडे आहेत त्या लोकांना कितपत आवडते आहे, कितपत साथ घालते आहे, तुमचं काय निरीक्षण आहे? साथ घालते, आवडीपर्यंत आपल्याला अजून जायचं आहे. कारण ह्याच्यात गंमत काय ना, आपलं नेमकं काय आहे हेच आपल्याला माहिती नाही आहे. आत्तापर्यंतचा तुमचा जो इतिहास आहे तो तुम्हाला लुटायला आलेल्या लोकांनी लिहिलेला आहे. मग आता ते जेव्हा एखादी गोष्ट सांगतायत ना, ते काय तुम्हाला खरं सांगणार आहेत का? ते काय तुम्हाला म्हणणार आहेत का की तुमचं सिव्हिलायझेशन एवढं भारी होतं म्हणून आम्ही आलो? ते येऊन तुम्हाला तेच सांगतायत की आम्ही सिव्हिलायझेशन घेऊन आलो, आम्ही कल्चर घेऊन आलो. त्यांचं नरेटिव्ह आहे ते. करेक्ट. ह्या नरेटिव्हला छेद देणारा एक माणूस जो मला माहिती आहे त्याला मी इथे क्रेडिट देते. विल ड्युरंट नावाचा एक अमेरिकन हिस्टॉरियन आहे. मात्र त्यांनी आणि त्याच्या बायकोनी 10 भागात द स्टोरी ऑफ आवर सिव्हिलायझेशन म्हणून अत्यंत कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्क करून ठेवलेलं आहे. तर त्याच्यात जे उल्लेख त्याला येत होते भारताबद्दलचे ते वाचून त्याला वाटलं की हे काय सिव्हिलायझेशन आहे, मदर ऑफ ऑल सिव्हिलायझेशन्स, मला बघायची इच्छा आहे. म्हणून तो ब्रिटिश इंडियात भारतात येतो आणि भारतात आल्यानंतर तो जे बघतो भारतात काय झालं आहे ना, त्यांनी परत जाऊन वेगळं भारतासाठी एक पुस्तक लिहिलं आहे, द केस फॉर इंडिया. आणि त्याच्यात त्याचं अतिशय महत्त्वाचं एक हे आहे, तो म्हणतो द डेलिबरेट ब्लीडिंग ऑफ इंडिया इज द ग्रेटेस्ट क्राईम ऑफ ह्युमॅनिटी. तर असं काही लोकांनी इतिहास लिहून ठेवला खरा, म्हणून आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायला थोडंसं सोपं जात आहे. त्यामुळे आत्ता मी असं म्हणेन की आपण एका रिडिस्कव्हरीच्या फेजमध्ये आहे. आता ह्याच्यात पण वेगळी वेगळी मतं आहेत. सारखंच काय तुम्ही आम्ही पास्टमध्ये खूप भारी होतो असं म्हणताय, तर कशाला सारखं मागचं बघायचं आहे, पुढे जाऊयात असं एक साधारण येत राहतो कॉन्व्हर्सेशनमध्ये. पण तुम्हाला तुमचा पास्ट नीट समजून घेतला नाही, तुम्ही कुठनं आलाय, तुम्ही काय नेमके व्हॉट आर यू मेड ऑफ हे जर तुम्हाला कळालं नाही ना, तर तुमची पुढची दिशा कळणं थोडंसं अवघड होईल. म्हणजे तुम्ही झाडावरती बोरं उगवायचा प्रयत्न करताय, खरं आहे तुम्ही आंब्याचं झाड, अशी तुमची परिस्थिती होईल. सो यू नीड टू अंडरस्टँड वेअर यू आर कमिंग फ्रॉम. तर आत्ता मी म्हणेन की आपण त्या रिडिस्कव्हरी फेजमध्ये आहे आणि इथून आपल्याला एकदा कॉन्फिडन्स आला की आपलं ग्रँड नॅरेटिव्ह काय आहे, की त्याच्यानंतर ती आवड निर्माण होईल. मग आपण आपापला जो काही कोर एक्सपर्टीज आहे त्या एरियामध्ये रिसर्च करून मग ती गोडी आणि पुढे आपण वेगळं काहीतरी इनोव्हेशन त्याच्यात करू शकू. अच्छा. आता जो इंडियन डायस्पोरा जो आहे सगळी जगभरात, पण तुम्ही आता ऑस्ट्रेलियात आहात, त्यापूर्वी US होता, म्हणून हा प्रश्न. तिथे भारतीयांचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत आता वाढलेलं आहे. हो. मग त्याचबरोबर ते आपलं कल्चर देखील तिथं वाढतं आहे का, हवं तितकं नाही वाढत आहे? संख्या वाढते, पण मी आता हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होईल बरं का, पण मी म्हणते कल्चर वाढतंय असं मला नाही म्हणता येत. संख्या वाढते आणि मेनस्ट्रीममध्ये आपण आपला आवाज किंवा आपला प्रेझेन्स दाखवतोय. पण तरी पण अजून आता माझा ऑस्ट्रेलियन एक्सपिरियन्स असा आहे की मेनस्ट्रीममध्ये जेव्हा तुम्ही इंडियन म्हणता तेव्हा त्यांना बॉलिवूड सॉन्ग अँड डान्स माहिती असतं, भांगडा किंवा पंजाबी कल्चर माहिती असतं, आणि फूड म्हटलं की ते ठराविक ज्या काही बटर चिकन वगैरे अशा डिशेस माहिती असतात. त्यामुळे साधारण एक स्टिरिओटिपिकल कल्पना आहे. आता हळूहळू थोडेसे स्टिरिओटाईप ब्रेक करणारे मोल्ड्स आता दिसायला लागले, पण त्याला पण थोडासा वेळ आहे. म्हणजे आपलं भारतातलं जे काय वैविध्य आहे ना ते समजायला
आणखी वेळ अजून द्यावा थोडा लागेल. वेळ लागेल. जसं मगाशीच्या प्रश्नात तुम्ही सांगितलं की आत्ता कुठं भारतीय इंडियन नॉलेज सिस्टीम ज्याला आपण म्हणतो ती आत्ता थोडीशी इंट्रोड्यूस झाली आहे. येस. मग ती जितक्या गोष्टी त्यातल्या आढळतील मार्केटमध्ये येतील तशा अर्थाने तितका त्याचा फायदा जगभरात होईल आणि मग त्या अनुषंगाने इंडियन कल्चरही लोकांपर्यंत पोहोचेल. बरोबर. तोच धागा इकडे जर आपण जोडायचं म्हटलं तर आत्ता कुठं तुम्ही मगाशी एक छान शब्दावर मेनस्ट्रीम मध्ये आपण येतोय, तर हे तरी नक्की आहे. हो. येस. आणि त्याच्यात काय आहे ना, थोडंसं इट्स ऑल्सो फंक्शन ऑफ जसं भारतात मेन आपली आयडेंटिटी तयार होतीये तसं ती जगभर त्याचं आपल्याला काय म्हणूयात रिझल्ट्स दिसत आहेत. आणि सायमल्टेनियसली काय झालं माहिती आहे, अजून एक गोष्ट, आपल्याला आयडेंटिटी क्रायसिस असतो का तिथल्या लोकांना? कसं आहे, काही ठिकाणी आढळतो, काही ठिकाणी नाही. काही लोक चूज करतात ऑप्शन की आपलं सगळं विसरून कम्प्लिटली त्या कल्चरमध्ये असिम्युलेट व्हायचं. आणि हा कदाचित मागच्या 30-40 वर्षात असणारा ट्रेंड होता, पण तो आता रिव्हर्स होताना सुद्धा दिसतोय की फुल्ली असिम्युलेट न होता आम्ही आमचं पण मेंटेन करू आणि तुमचं पण घेऊ. जी कोर इंडियन व्हॅल्यू सिस्टीम पण आहे की आपण टॉलरन्सच्या पलीकडे जाऊन कम्प्लिटली इन्क्लुझिव्ह आहोत. आपण सगळ्यांनाच आपलंसं केलं, कॉलनायझर्स आणि इन्व्हेडर्सना सुद्धा आपण आपलंसं केलं. सो वी आर गुड ॲट इंटिग्रेटिंग न्यू थिंग्स. सो आय थिंक हा नवीन जगाचा हे आहे ना की तुम्हाला घ्यायला लागणार आहेत मल्टिपल आयडेंटिटीज, आयदर ऑर. हे आपल्याला नाही करता येणार आहे. म्हणजे बघा ना, आता मी जर माझंच एक्झाम्पल घेतलं, मी म्हणूया मी फुल्ली ट्रेडिशनल रूटेड इन इंडियन व्हॅल्यूज असेल. आता माझ्या घरातला माझाच मुलगा तो ऑस्ट्रेलियन आहे. ही हॅज टू बी अ मिक्स ऑफ द इंडियन ट्रेडिशन, द हिंदू ट्रेडिशन आणि द ऑस्ट्रेलियन सराउंडिंग्स. त्यामुळं आयदर ऑर नाही होणार, हे अमॅल्गमेशन होत जाणार. पण आयडेंटिटी क्रायसिस यातनं निर्माण नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मॉडर्न इज इक्वल टू वेस्टर्न असं म्हणलं की ते थोडंसं कन्फ्युजन होतं आहे. सो इनोव्हेशन कुठल्याही ह्याच्यात व्हावंच. भारताचं किंवा मी सनातन म्हणते, हे मला माहीत नाही कॉन्ट्रोवर्शियल होणार असेल, कट करून टाका. पण हिंदू किंवा सनातन कल्चरमध्ये ना ते फॅब्रिक इट कीप्स रिइन्व्हेंटिंग इटसेल्फ. ते कंटेम्पररी राहायचं कारण आणि आपण आजपर्यंत टिकायचं कारण तेच आहे की कालानुरूप ते बदल करत गेलाय. सो तो आपला कोर ट्रेंड किंवा कोर क्वालिटी असल्यामुळे ना आपण अजून टिकलोय आणि ते होत राहणार. काळानुरूप जर आपण बदलत असू आणि तेच आपण टिकल्याचं कारण जर असेल तर मग परत जुन्या काळात जायचं काय कारण आहे, असाही प्रश्न काही लोक विचारतात. त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? ओके. सो ह्याला माझं उत्तर असं आहे, एखादी गोष्ट माझ्या समोर आली की ही प्रथा मला मान्य आहे किंवा मान्य नाही किंवा ही आपण का करतोय मला कळत नाही, तर माझ्यासमोर 2-3 पर्याय आहेत. एक तर मी म्हणेन मी हे अजिबात करणार नाही, मला अमान्य आहे किंवा अंधश्रद्धा आहे, वॉटेवर. दुसरं मी असं म्हणेन की मी करतेय पण मला कळत नाही आहे मी हे का करायला. आणि तिसरा पर्याय हा आहे की मी करतेय पण आता मला हे समजून घ्यायची इच्छा आहे, मला सांगणारं कोणी नाही आहे, मी रिसर्च करेन, याला लॉजिकली मला एक काय उत्तर सापडते ते बघेन आणि मग मी असेस करेन की मला करायचं की नाही, इज दिस स्टील रेलेव्हंट ऑर नॉट. तर आता मी निवडलेला पर्याय 3 नंबरचा आहे. आणि त्यातनं मी जेव्हा असेस करते तेव्हा मला काही इलाजच नाही आहे, मला माझ्या पास्टकडे जायला लागतं ते समजून घ्यायला. मग तेच एकदा मला समजल्यानंतर ना मला सोपं जातं फ्युचरकडे जाणं. म्हणजे पिंपळाच्या झाडाला मी अंधश्रद्धा म्हणून हे करत नाही आहे, ते सस्टेनेबिलिटीचं मॉडेल आहे, ते पाणी धरून ठेवतंय, हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा इट इज इझी टू मेक एन असेसमेंट की ते मला करायचं आहे की नाही. मला रोज कर म्हटलं तर मी नाही करणार, पण वर्षातनं एकदा ते टोकनिझम म्हणून करायचं आहे का ॲक्च्युली सिरियसली काय करायचं. सो आय थिंक पुढे जायला ना तुम्ही मागे कुठून आला हे माहिती असलंच पाहिजे. ही सिव्हिलायझेशनल मेमरी जी आहे ना ती मी ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगते की 200 वर्षात त्यांचं सिव्हिलायझेशन पूर्ण गेलं. 65,000 वर्ष ते होते. आता ऑस्ट्रेलियातल्या कुठल्याही एखाद्या गुहेत जरी एखादं ऑकरवाला त्यांचं लाल ते ठसे वगैरे भिंतीवर सापडतात बघा,
तो ठसा जेव्हा सापडतो तेव्हा त्यांचं सिव्हिलायझेशन त्या रिसर्च नंतर एक 5,000 वर्ष मागे जातं. लेटेस्ट आता जे येणार आहे अपडेटेड ते साधारण 80,000 वर्षाचं ते आहे. आणि अकॅडमिक रिसर्च असं सजेस्ट करतोय की 1,20,000 वर्षापूर्वीचं तरी ते आहे. आता एवढं मोठं सिव्हिलायझेशन त्यांचं गेलं. ते ट्रान्समिट कसे करायचे, ते आपल्यासारखं ट्रान्समिट करायचे सिव्हिलायझेशन ओरली. सो ते सॉंग लाईन्समधनं वगैरे ट्रान्समिट करायचे. त्यांच्याकडे 250 ते 500 वेगळ्या वेगळ्या त्याला ते कंट्री म्हणायचे. त्यांचा जो भूभाग होता त्याला ते कंट्री म्हणायचे. सो तेवढ्या कंट्रीज होत्या त्यांच्या, तेवढ्या भाषा होत्या. एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीत जाताना तुमचे रूल्स काय आहेत किंवा आम्ही येतोय त्यांना कसं सिग्नल करायचं, हे सगळं त्यांच्या सॉंग लाईन्समधून ते पुढे जायचं. आता हे जर त्यांना माहितीच नसेल तर ते नियम पाळू शकणार नाही आहेत. त्यांच्या भाषा सगळ्या गेलेल्या आहेत. आता त्या भाषा प्रिझर्व शेवटची 8-10 लोक शिल्लक आहेत. अशा भाषा दे आर कन्सिडर्ड एंडेंजर्ड भाषा. आणि आता पुन्हा ते रिकन्स्ट्रक्ट करायचा प्रयत्न करतात की आम्हाला काय होते आमची आयडेंटिटी, किंवा एक आयडेंटिटी क्रायसिस जो त्यांच्यामध्ये मॅन्युफॅक्चर केला गेला तो असा होता की ऑलमोस्ट 1970पर्यंत गव्हर्नमेंट पॉलिसीखाली जी ॲबोरिजिनल लोक होती ना त्यांची मुलं सरकार उचलून घेऊन जायचं आणि गोऱ्या व्हाईट फॅमिलीजमध्ये ती मुलं रेज करायचं. आणि एक 2 ते 3 जनरेशन्समध्ये त्यांचं ॲबोरिजिनल किंवा इंडिजिनेटी जे काळा लुक आणि अपिअरन्स होता तो ब्रीड आउट करायचा. सो आता हे झाल्यानंतर आज तुम्हाला ती इंडिजिनस लोक दिसतात ना, ती गोरी ऑस्ट्रेलियन दिसणारी असतात, पण त्यांना माहिती आहे काहीतरी वेगळं आहे. सो तो त्यांचा क्रायसिस झाला आहे. सो आता ते शोधायचा प्रयत्न करतात मी कुठून आलो आहे. म्हणून कुठेतरी ना आपल्याला पास्टशी रूटेड असलंच पाहिजे. आपल्याला पण तो एक्सरसाइज करणं आवश्यक आहे टू अंडरस्टँड आपल्याला पुढे कुठे जायचं आहे. सो हे ऑस्ट्रेलियात मला अतिशय जाणवतं. म्हणजे इट इज सच अ डॉन्टिंग क्रायसिस की मी दिसतेय गोरी व्हाईट ऑस्ट्रेलियन, पण माझे ॲन्सेस्टर्स कोण होते मला माहीत नाही, सापडत नाही आहेत. इनफॅक्ट ह्याला तिकडे स्टोलन जनरेशन म्हणतात. आणि 2008 साली ऑस्ट्रेलियन सरकारने इंडिजिनस लोकांना एक अपॉलॉजी केली. दिस इज अ नॅशनल अपॉलॉजी, ज्याच्यात ते म्हणले की हे आमचं चुकलं. आणि अनेक देशांमध्ये तशी मागणी पण आहे आता. हो, करेक्ट. आणि ह्याच्यासाठी ना ऑस्ट्रेलिया इज अ फॅन्टॅस्टिक मॉडेल की तिथे काय करतात, ट्रूथ टेलिंग म्हणतात ह्याला, की सत्य कितीही दारुण असलं ना तरी ते तुम्हाला डिस्कस केलं पाहिजे. आणि ही साधारण आता डिकॉलनायझेशनची मूव्हमेंट आहे की ओके, मागचे जे अत्याचार झाले ते आता आपण त्याच्याबद्दल बोलूया, ते मान्य करूया आणि मग आपण पुढे जाऊया. आणि कदाचित हे भारतात व्हायची सुद्धा आवश्यकता आहे. कारण इथल्या लोकांवरना अनन्वित अत्याचार झालेले आहेत. आपण छावा चित्रपट रिसेंटली बघितला, हे एक उदाहरण आहे. त्यामुळे मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं की आपण रिडिस्कव्हरीच्या फेजमध्ये आहे, ते इथल्या लोकांना समजून काय झालं होतं आणि मग ओके, हा कदाचित असू शकेल आमचा ट्रान्सजनरेशनल ट्रॉमा, पण आम्हाला आता इथून पुढे जायचं आहे. कारण जोपर्यंत सत्य तुम्ही पाहत नाही, स्वीकारत नाही, त्याच्याबरोबर चर्चा करत नाही ना, तोपर्यंत हिलिंग थोडंसं अवघड होऊन जातं. आणि मग सारखं आपण म्हणत राहतो की मागचं काय झालंय, तुम्हाला काय करायचं आहे, पुढे बघा ना. नाही ना, तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट अड्रेस करत नाही आहे. एक ठसठसत राहणारी जी वूंड आहे ना, ती तुम्ही जर दुरुस्त केली नाही तर यू कांट मूव्ह फॉरवर्ड. बरोबर. तुम्ही आता ऑस्ट्रेलियाचं उदाहरण दिलं आणि खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याला जोडून एक पुढचा प्रश्न मला असं विचारायचा आहे की रिसर्च हा तुमचा अत्यंत आवडता प्रांत आहे आणि या 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 सगळ्या गोष्टींची गोडी असल्यामुळे तुम्ही त्यावरती अधिक लक्ष देता. मात्र तुम्ही असतो ऑस्ट्रेलियात, आपण रिसर्च करतो इंडियन सगळ्या कल्चरविषयी, आपले ओरिजिन्स, तर तिथे संशोधनासाठी जी साधन सामुग्री लागते किंवा काय लागते ते कसं तुम्ही मॅनेज करता किंवा कशा पद्धतीने तुमचा रिसर्चच्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे? रिसर्चसाठी ना आपल्याला वेस्टर्न वर्ल्डमध्ये खूप ॲव्हेन्यूज आहेत, खूप रिसर्च मटेरियल अवेलेबल आहे. आपल्याला शोधायला लागतं. आणि माझ्यासाठी मी अजून एक गोष्ट करते
मला एखादा इंग्रजीत दाखला मिळाला तर तो स्टडी करते, पण बरेचदा मी मराठी, हिंदी, रिजनल लँग्वेजमध्ये आपलं काय म्हणणं आहे, सो ते शोधायला मला ऑब्व्हियसली इथून मटेरियल मागवायला लागतं. आता इंटरनेटमुळे सोय अशी झाली आहे की फेसबुक, ट्विटर, कुठेही काही विचारलं की लोक रेफरन्सेस पाठवतात. त्यामुळं रिसर्च इज ऑलवेज इझी नाही, थोडं मला फटके बसतील ऑलवेज इझी म्हटल्याबद्दल, पण आय थिंक मला आवडतो करायला ते डिटेक्टिव्हसारखं शोधत राहायला, म्हणून ते जमतं. काही वेळेला ना इंटरेस्टिंग गोष्ट अशी असते, मला एक काय कळलं माहिती आहे का, की जर भारताबद्दल स्पेसिफिकली काही इन्फॉर्मेशन विकिपीडिया, गुगल अशा सोर्सेसवर उपलब्ध असेल ना, म्हणजे तुम्ही शोधलं आणि सहज सापडली असं जर झालं ना, तर ते अर्धच सत्य आहे. अर्ध नाही, पाव चतकोरच सत्य आहे. बाकीच्या इधर थापा असतील किंवा तुम्हाला शोधता आलं पाहिजे की ह्यातला नेमका इश्यू काय आहे, आणि कुठेतरी एखादी फुटनोट असते किंवा एखादा रिसोर्स असतो, तो जाऊन पुढे शोधायचा. म्हणजे आता मी गंमत सांगते, आता मी एका अध्ययन करते. तो विषय असा आहे ना की कदाचित भारताकडनं चोरीस गेलेली अतिशय मोठी टेक्नॉलॉजी आहे, पण आपण भारतीय लिटरेचर बघितलं तर आपल्याला काही कळणारच नाही की भारताने ह्या विषयात काही केलं असेल. म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकणार, कारण त्या विषयावर युरोपमधल्या सगळ्या प्रत्येक कुणी काही एवढंसं जरी केलं ना तरी तुम्हाला इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. कुठेतरी एका सोर्समध्ये मला कळलं की नाही, हे इंडियन कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या विषयात. मग कुठे आहे, मग ते शोधल्यावर ते एका युनिव्हर्सिटीकडे आहे. आता archive.org नावाची जी वेबसाईट आहे तिथं बरंचसं मटेरियल ऑनलाईन उपलब्ध असतं, म्हणून मी तिथे शोधलं. तिथे इंडियन कॉन्ट्रीब्युशनबद्दल काही नाही आहे. मग त्या युनिव्हर्सिटीला विचारलं तर ते म्हणले हे डिजिटल रेकॉर्ड आहे, बट इट इज ओनली अवेलेबल ऑन रिक्वेस्ट. मला त्यांना ते रिक्वेस्ट करायला लागलं. मग त्यांनी विचारलं हे तुम्हाला कशासाठी हवं आहे, आणि मग ते पत्रव्यवहार झाल्यानंतर त्यांनी मला ते डिजिटल रेकॉर्ड रिलीज केलं. सो ते डिजिटल रेकॉर्ड मी जर मागवलं नसतं तर असं ऑनलाईन बघणाऱ्या व्यक्तीला कळलंच नसतं की आपलं मूळ कॉन्ट्रीब्युशन ह्याच्यात आहे. त्यामुळे ह्या विषयाचा अभ्यास करताना मला एक गोम काय कळली आहे की जे समोर दिसतंय ते काही खरं नाही आहे. आपल्याला डीप डाईव्ह करून अगदी 4-5 लेयर्स खाली शोधा. पण अशा काही गोष्टी असतील ना ज्या तुम्हाला इकडे कधीच सापडल्या नसत्या, पण भारताच्या बाहेर सापडतायत आणि त्या गोष्टी आहेत भारताशी संबंधित. असं होतं ना, आणि प्रायमरीली ना हे सगळे जे काही लुटून गेलेत ना त्यांनी याद्या ठेवल्यात. अशा याद्या वाचल्या की आपल्याला काही ना काहीतरी त्याच्यातनं ट्रेजर मिळतं, आणि मग बरेचदा ना आपल्या लिव्ड एक्सपिरियन्समधनं कुणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं, अशा त्या स्टोरीमधनं तर त्याला एक व्हॅलिडेशन मिळतं, आणि ते मिळालं की मग पुढे त्या विषयात रिसर्च करायला मजा येते, ती गोष्ट कन्स्ट्रक्ट करायला मजा येते. म्हणजे तुम्ही सुरुवात करतानाच सांगितलं होतं तुमचं लेखनाकडे प्रवास कसा झाला. प्रस्तावनेच्या वेळेसच तुम्ही सांगितली होती गोष्ट की मुलाला व्हॉइस नोट्स तुम्ही करून देत होतात आणि किंवा एक प्रकारच्या गोष्टी सांगत होतात. तर हे स्टोरी टेलिंग जे आहे ना प्रकार, तर ते खरं तर आपली परंपरा आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यातनंच पुढे गेलेल्या आहेत. आत्ताच्या काळामध्ये आता ज्या आई आहेत, आताची जी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये हे स्टोरी टेलिंग तुम्ही कुठे पाहताय? तुम्ही अवघड प्रश्न विचारताय सगळे. कारण आत्ता मी जे ऑब्झर्व करते ना त्याच्यात मला असं दिसतंय की आपण हे स्टोरी टेलिंग मोबाईल आणि यूट्यूबला आउटसोर्स केलं आहे, आणि मग त्या माध्यमातून आपल्या मुलांना कोण काय गोष्टी सांगतंय हे नेमकं आपल्याला कळत नाही आहे. आणि एस्पेशली लहान मुलांना त्यांच्यावर काय संस्कार होत आहेत हे थोडंसं आपण लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि ह्याची मी माझा एक्सपिरियन्स सांगते. म्हणजे माझा लेक 7वीत होता तेव्हा त्याला एक असाइनमेंट आली होती. त्या सुमारास मी भारतात होते. त्यांनी मला तिथून फोन केला की आय डोंट अंडरस्टँड दिस असाइनमेंट, समथिंग इज रॉंग बट आय डोंट नो व्हॉट इज रॉंग. म्हणून त्यांनी त्या असाइनमेंटची माहिती मला पाठवली. ती असाइनमेंट अशी होती की क्रिएशन ऑफ द युनिवर्स याचे वर्ल्ड व्ह्यूज, म्हणजे
ख्रिश्चॅनिटीचा काय व्ह्यू आहे, इस्लामचा काय व्ह्यू आहे, असं प्रत्येक पंथ किंवा ह्याचा काय व्ह्यू आहे ह्याच्यावरती ती असाइनमेंट होती. आणि त्याला प्रॉब्लेम आला होता तो हिंदू व्ह्यू ऑफ द क्रिएशन. आणि त्याच्यात अभ्यासादखल त्याला जे इन्फॉर्मेशन पाठवली ती एक यूट्यूबची लिंक होती. आणि तो एक 7 मिनिटाचा व्हिडिओ होता. अत्यंत मिसइंटरप्रिटेशन झालेली एक गोष्ट त्याच्यात वापरली गेली होती. ती चुकीची होतीच अर्थात, पण म्हणजे दिस वॉज वन ऑफ द बेस्ट स्कूल्स इन द कंट्री आणि तिथे ही परिस्थिती होती. त्यावेळेला मी त्या शाळेला पत्र लिहिलं. त्याच्यानंतर मी 2-3 लोकांची मदत घेतली आणि हिंदू व्ह्यू ऑफ क्रिएशन काय आहे ह्याच्यावरती 7 पानी एक पत्र लिहिलं. त्याच्यानंतर मी त्या शाळेला थोडक्यात उपदेशच केला की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ऑस्ट्रेलियात आता दिस इज अ ग्रोईंग नंबर ऑफ कम्युनिटी आणि इथे तुम्हाला माहिती व्यवस्थित वेट करून दिली पाहिजे. तुम्हाला प्रॉब्लेम असेल, कुठून योग्य माहिती घ्यायची हे माहीत नसेल तर मी स्वतःला स्टेक होल्डर म्हणून आयडेंटिफाय करते. तुम्ही मला विचारा, मी कम्युनिटीशी कन्सल्टेशन करून तुम्हाला ती माहिती द्यायची व्यवस्था करेन. तुम्हाला ऑस्ट्रेलियात ते करायचं नसेल, UK आणि अमेरिकेतल्या कम्युनिटीजनी ऑलरेडी हे करिक्युलम्स डेव्हलप केलेत, तुम्ही ते अप्रूव्ड करिक्युलम्स घेऊ शकता. सो असा त्या शाळांशी संवाद साधायला लागला आणि मग ते चेंज करायला लागलं. पण ह्याच्यात मी ते प्रोॲक्टिव्हली केलं म्हणून. अदरवाईज माझ्या मुलांनी ते जे काय असेल ते आत्मसात केलं असतं आणि त्याला तेच वाटलं असतं. आणि ते एवढं काय म्हणूयात इम्प्रेशनेबल एज होतं की तो नंतर मला त्यांनी काही प्रश्न विचारले असते की नाही माहीत नाही, पण त्यावेळेला ही वूड हॅव लेफ्ट विथ दॅट इम्प्रेशन. तर मला थोडंसं त्या माझ्या एक्सपिरियन्सवरून असं वाटतं की डिव्हाइसवरनं आपल्या मुलांवर काय संस्कार होत आहेत ते थोडं आपल्याला लक्ष पाहिजे. आणि स्टोरी टेलिंग आपण केली पाहिजे. म्हणजे माझी खरी स्टोरी टेलिंगची आठवण काय माहिती आहे का, माझ्या आईचे वडील आप्पा आजोबा. आम्हाला लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो ना, तेव्हा ते पत्र्यावरती गाद्या घालायचो आणि वर चांदणं आकाश आणि आप्पा आजोबा सगळ्या मुलांना गोष्ट सांगायची. जिरग्याने मारली जिरगी उडी, मिरग्याने मारली मिरगी उडी आणि आप्पाने मारली हे धपा. असं ते लहानपणीच्या त्या गोष्टी डोळ्यापुढे यायचं. इतक्या आम्हाला आठवतात ना की दॅट इज द स्टोरी टेलिंग आय हॅव एक्सपिरियन्स्ड. त्यामुळे थोडंसं तो मी गोष्ट सांगताना त्याच्यात तो आणायचा प्रयत्न करते की ते लेट सी इफ समथिंग स्टिक्स. ते करायला काही हरकत नाही. आपण रिवाईव्ह आपलं खूप रिच स्टोरी टेलिंग कल्चर आहे. वा. आता आपण थोडंसं शेवटाकडे येऊया. तुम्ही जस्टिस डिपार्टमेंटशी संबंधित आहात, म्हणजे कामाचा ताण खूप असणार आहे, त्याचबरोबर घरच्याही जबाबदाऱ्या असतात आणि हा सगळा पसारा मांडून ठेवलेला आहे. वेळ कसा काढता, वेळ कसा मॅनेज करता? लेबर ऑफ लव्ह थोडा काढायला लागतो आणि थोडं घरच्यांची साथ असली की ते जमून पण जातं. खरं सांगायचं तर मी कदाचित एकुलती एक भारतीय स्त्री असेन जी स्वयंपाकघरात पाऊल ठेवत नाही. त्याचं सर्व श्रेय माझ्या यजमानांना जातं. आमच्या घरातली अन्नपूर्णा आमचे ऋषिकेश आहेत, त्यामुळं तो एक मोठा हे आहे जो मला मॅनेज करायला लागत नाही. आणि त्यातनं जो वेळ शिल्लक राहतो त्यातनं मी हा रिसर्च वगैरे करून काम करू शकते. त्यामुळं ते त्यांचं पाठबळ नसेल तर कदाचित मी हे नाही करू शकत. आणि शारंगचं असं आहे की तो मला खाद्य नवीन प्रश्न देत राहतो, त्यामुळे प्रश्न सोडवायला पुष्कळ असतात आणि वेळही उपलब्ध असतो. इथे आता आपण साताऱ्यात भेटतोय. सातारा, कोल्हापूर ही माझी ऊर्जास्थानं आहेत. इथून मला हे काम करायची कायम प्रेरणा, ऊर्जा मिळत राहते, म्हणून हे शक्य आहे. वा, खूप छान तुम्ही सांगितलं. आता खरोखर शेवटचा प्रश्न तो असा, ही 2 पुस्तकं आपण श्रोत्यांना तर सांगितली, त्याची पार्श्वभूमी सांगितली, पुढच्या टप्प्यात काय येत आहे, कधी येत आहे, आणि ही आधीची जी 2 पुस्तकं आहेत ती मराठीत येणार आहेत का? मराठीत येणार आहेत. इनफॅक्ट शितळावरती मराठीत काम ऑलरेडी सुरू आहे. तुमच्या पुण्याचेच माझे अतिशय छान दोस्त आहेत ऋषिकेश कपडे, त्यांनी ते ट्रान्सलेट करायला घेतलेलं आहे. त्यामुळे शितळा लवकरच येतं आहे. फ्लॅग ऑफ अनंतावरती सुद्धा काम सुरू आहे. हे सुरू असताना पुढचा माझा इंग्लिशमधला रिसर्च एका विषयावर पण सुरू आहे. त्यामुळे दिवाळी 2025 कुठला तरी त्यातलं एक प्रोजेक्ट नक्की प्रकाशित होईल. वा. तर
ह्या शेवटच्या ब्रेकिंग न्यूजसोबत आता मित्राजींचा निरोप घेतो. तुम्हाला आजचा एपिसोड खूप आवडला असेल, कारण एक अतिशय वेगळ्या पद्धतीने ज्यांनी आपला हा सगळा पसारा आहे तो देव देश धर्मासाठी उभा केलेला, ऑस्ट्रेलियात राहून हा आपणा सर्वांपुढे आणणं हे माझं कर्तव्य होतं. आणि त्याच ओढीने त्याच भावनेने आज मी इथे आलो आणि त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींची उलगड करून दाखवली. मित्राजी, तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी खास, किंबहुना आपल्या या कट्ट्यासाठी तुम्ही वेळ काढलात. पुन्हा देखील आपण कुठला नवीन विषय घेऊन सर्वांपुढे येऊया नक्की. याची मी आपल्या वतीने देखील त्यांना खात्री देतो आणि विनंती.